तर नमस्कार विद्यार्थिनींनो, गृहिणींनो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अंगणवाडी मुख्य सेविका पर्यवेक्षिका भरती 2026 ज्याची की लवकरच जाहिरात येणार आहे त्या संबंधित काही ICDS अंतर्गत सर्वात महत्त्वाचे 20 सराव प्रश्नसंच बघणार आहेत. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, हे हमखास परीक्षेला येणार आहेत. प्रश्न क्रमांक 1 आहे, एकात्मिक बाल विकास सेवा योजना ICDS भारतात कोणत्या पंचवार्षिक योजनेदरम्यान सुरू करण्यात आली होती? ऑप्शन 1 आहे 4थी पंचवार्षिक योजना, ऑप्शन 2 आहे 6वी पंचवार्षिक योजना, ऑप्शन 3 आहे 5वी पंचवार्षिक योजना आणि ऑप्शन 4 आहे 6वी पंचवार्षिक योजना. तर एकात्मिक बालविकास सेवा अंतर्गत ICDS अंतर्गत जी योजना सुरू केलेली आहे तर त्याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर 3, 5वी पंचवार्षिक योजना. हा जो प्रश्न आहे हे अत्यंत महत्त्वाचा आहे, 20 वेळेस विचारलेला आहे आत्तापर्यंत. प्रश्न क्रमांक 2 आहे, ICDS योजनेची सुरुवात 2 ऑक्टोबर 1975 रोजी किती प्रकल्पांमध्ये करण्यात आली होती? ऑप्शन 1 33, ऑप्शन 2 35, ऑप्शन 3 37, ऑप्शन 4 44. तर याचं जे बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 1 आहे, 33 प्रकल्पांमध्ये करण्यात आली होती. आता प्रश्न क्रमांक 3 आहे, पोषण अभियानाचा मुख्य भर कोणत्या कालावधीवर आहे? ऑप्शन 1 जन्म ते 5 वर्ष, ऑप्शन 2 गर्भधारण ते 2 वर्ष, ऑप्शन 3 पहिले 1000 दिवस, ऑप्शन 4 पहिले 2000 दिवस. तर याचं योग्य उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 3 आहे, पहिले 1000 दिवस. प्रश्न क्रमांक 4 आहे, WHO नुसार 6 महिन्यांपर्यंत बालकाला काय द्यावे? ऑप्शन 1 पाणी, ऑप्शन 2 मध, ऑप्शन 3 फक्त आईचे दूध, ऑप्शन 4 फळांचा रस. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 फक्त आईचे दूध, कारण की सुरुवातीचे जे बाल जन्मलेलं आहे त्यांच्यासाठी आईचे दूध हेच फार गरजेचे आणि महत्त्वाचे असते. प्रश्न क्रमांक 5 आहे, MUAC 11.5 सेमीपेक्षा कमी असल्यास बालकांची श्रेणी कोणती? ऑप्शन 1 सामान्य, ऑप्शन 2 MAM, ऑप्शन 3 अतिलठ्ठ, ऑप्शन 4 SAM. तर बरोबर उत्तर आहे ते ऑप्शन नंबर 4 आहे, SAM. आता हे जे SAM आणि हे MAM काय आहे तर मी आपल्या चॅनलला शॉर्ट फॉर्मचे सगळ्या प्रकारचे व्हिडिओ टाकलेले आहेत, एकदा जाऊन चेक करा. आज दुपारीच टाकलेला आहे, लगेच तुम्हाला भेटून जाईल लेटेस्टमधला जो व्हिडिओ आहे. आणि मी तुम्हाला वारंवार सांगते, शॉर्ट फॉर्मवर देखील महत्त्वाचे प्रश्न विचारले जातात, त्याचे लाँग फॉर्म काय आहे. हे जे सर्व प्रश्न आहे मी आत्तापर्यंत जेवढे काही व्हिडिओ पोस्ट केलेले आहे ते अतिशय महत्त्वाचे आणि वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत. याचा तुम्हाला नक्कीच फायदा होणार आहे अंगणवाडी पर्यवेक्षिका या भरतीमध्ये. चला तर मग आता आपण पुढचा प्रश्न बघूयात. प्रश्न क्रमांक 6 आहे, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम NFSA कोणत्या वर्षी लागू झाला? ऑप्शन 1 आहे 2010 मध्ये, ऑप्शन 2 आहे 2013 मध्ये, ऑप्शन 3 आहे 2012 मध्ये, ऑप्शन 4 आहे 2020 मध्ये. तर राष्ट्रीय अन्न सुरक्षा NFSA हा कायदा 2013 मध्ये म्हणजे ऑप्शन नंबर 2 याचं बरोबर उत्तर आहे. 2013 मध्ये हा लागू करण्यात आलेला आहे. मी तुम्हाला म्हणजे खूप वेळेस सांगितलेलं आहे, हे प्रश्न विचारण्यात आलेले, त्याच्यामुळेच व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, नक्कीच फायदा होणार आहे. प्रश्न क्रमांक 7 आहे, ICDS अंतर्गत पूरक पोषण आहारासाठी निधी कोण पुरवते? ऑप्शन 1 आहे राज्य शासन, ऑप्शन 2 आहे केंद्र शासन, ऑप्शन 3 आहे केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे, ऑप्शन 4 आहे वरील सर्व. तर बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर 3 आहे केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे. तर ICDS ही योजना खरं तर केंद्र शासनाची आहे, पण ही महिला व बालविकास या राज्य सरकारच्या अंतर्गत मंत्रालयाद्वारे चालवली जाते, त्याच्यामुळेच इथे केंद्र व राज्य शासन संयुक्तपणे हे उत्तर बरोबर ठरणार आहे. आणि मग नंतर आपल्याला अंगणवाडी सेविकांमार्फत या योजनेचा फायदा घेता येतो. प्रश्न क्रमांक 8 आहे, गर्भवती महिलेच्या हिमोग्लोबिन प्रमाण 7 ग्राम DL पेक्षा कमी असल्यास ती कोणत्या याच्यात येते? तर ऑप्शन 1 आहे सामान्य, ऑप्शन 2 आहे तीव्र अशक्तपणा, ऑप्शन 3 आहे सौम्य अशक्तपणा आणि ऑप्शन 4 आहे यापैकी नाही. तर हेमोग्लोबिन जर 7 DL असेल पेक्षा कमी असल्यास ती तीव्र अशक्तपणा म्हणजे की तिच्यामध्ये आहार पोषणचं अतिशय म्हणजे महत्त्वाचं आहे तिच्या शरीरासाठी, जर तिला सुदृढ बालक पाहिजे असेल तरच. आता आपण प्रश्न क्रमांक 9 बघूयात. मिशन शक्ती अंतर्गत संबल घटकाचा संबंध कशाशी आहे? ऑप्शन 1 आहे पोषण, ऑप्शन 2 आहे रोजगार,
ऑप्शन 3 आहे महिला सुरक्षा आणि ऑप्शन 4 आहे शिक्षण. तर मिशन शक्ती अंतर्गत संमल या घटकाचा संबंध महिला सुरक्षा व सक्षमीकरण यासाठी आहे. प्रश्न क्रमांक 10 आहे, महाराष्ट्रातील लेक लाडकी योजनेचा लाभ कोणत्या शिधापत्रिकाधारक कुटुंबांना मिळतो? ऑप्शन 1 आहे पांढरे कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांना, ऑप्शन 2 आहे निळे कार्ड, ऑप्शन 3 आहे सर्व आणि ऑप्शन 4 आहे पिवळे व केशरी कार्ड. तर लेक लाडकी या योजनेचा फायदा ऑप्शन नंबर 4 पिवळे व केशरी कार्ड ज्यांच्याकडे आहे त्यांनाच या योजनेचा लाभ घेता येतो. तर अशाच प्रकारचे आणखी व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. नवीन असेल तर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद. आणि तुम्हाला कोणत्या विषयावर टॉपिकवर व्हिडिओ पाहिजे असेल ते मला कॉमेंटमध्ये नक्की कळवा.